आपण सांबार बनवायची तयारी करू। त्याच्यासाठी आपण अर्धा तास डाळ भिजवून ठेवली होती। आता सांबारमध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे शिजवताना ते आपण बघूया। कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, बटाटा। आपल्याकडे शेवग्याच्या शेंगा अवेलेबल नसल्यामुळे आपण बटाटा टाकत आहोत। लसणाच्या 2-4 पाकळ्या, हे मसाले आपण हे असे टाकलेले। आता पावडर मसाले टाकून देऊ। हळद, लाल तिखट, मीठ। आता याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। अशी दाटसर छान अशी डाळ शिजून झालेली आहे। आता याला आपण फोडणी करू। पण याच्यामध्ये आता फोडणीसाठी तेल टाकून घेऊ। तेल, जिरं, मोहरी, मिरच्या, खोबरं, अद्रक, लसूण व खोबरं हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेले। आपण चिंचेचा त्याच्यात आपण चिंचेचा कोळ टाकून डाळ टाकून बस झालं का बरं। जिरे पावडर टाकून व थोडासा सांबार मसाला। सांबार म्हटल्यानंतर सांबार मसाला आवश्यकच आहे। चवीनुसार मीठ टाकून आलेली आहे। आता आपण वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेऊ।